राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अवघ्या काही दिवसावर आता मतदान आलेलं आहे. या सर्व परिस्थितीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस नेते सचिन पाटील आहेत. काय सांगा साहेब, काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, मतदान विस्तार केलाय, कशा प्रकारे काँग्रेस किंबहुना महाविकास आघाडी तयारीला आहे? हे अत्यंत चांगलं वातावरण आहे. महाविकास आघाडीने गेले 3 वर्ष सरकारच्या विरुद्ध रान उठवलेलं आहे आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये निश्चितपणे होईल. भाजप किंवा महायुतीकडून अनेक मुद्दे समोर आले जातात, कटिंग किंवा बटिंग याकडे तुम्ही कसं बघता? आम्ही म्हणतो पडेंगे तो बडेंगे. म्हणजे हे तणावाचं वातावरण जे करतायत ते टिकणार नाही आणि निश्चितपणे या राज्यातली जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने राहणार, विकासाच्या बाजूने राहणार, चांगल्या संस्काराच्या बाजूने राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये असले वक्तव्य चालत नाहीत, हे पुन्हा एकदा भाजपला मतमोजणी झाल्यानंतर लक्षात येईल. खरं तर 2 दिवसापासून वाहन तपासणीचा एक मुद्दा समोर येतोय, याकडे कसं बघताय? नाही, मला वाटते दबावाचं राजकारण चालू आहे. प्रेशर आणायचं, या राज्यातल्या यंत्रणेवर प्रेशर आणायचं की आम्ही उद्धव साहेबांची बॅग तपासू शकतो असा मेसेज देऊन एक संभ्रम अवस्था निर्माण करायची. परंतु या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनतेला हे आवडलेलं नाही. निश्चितपणे त्याचं उत्तर ते 20 तारखेला देतील. देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक व्हिडिओ शेअर केला या ते काय, त्याला काय अर्थ नाही. त्यांनी स्वतः व्हिडिओ काढलाय का कॅमेरामॅन होतो, जरा माहिती घ्यायला पाहिजे. अनेक यापूर्वी निवडणुकीत आल्या, पण या निवडणुकीला एक महत्व आहे, कारण शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, या दोन्हींच्या बंडानंतर आता ही निवडणूक होती आणि त्या अशा या निवडणुकीला जनता सामोर जाते. नाही, मला वाटतं विश्वास आणि अविश्वास अशी ही निवडणूक आहे. महाविकास आघाडीचं विश्वासाचं सरकार आहे, त्याच्या विरुद्ध अविश्वासाचं महायुतीचं सरकार आहे आणि लोक विश्वासाच्या बाजूने मतदान करतील. कोल्हापूर उत्तरचा मुद्दा हे होता, पण त्यानंतर तुम्ही काही तासात सगळी बैठक घेऊन पुन्हा एकदा रणांगणात उतरलेला आहे. कशा प्रकारे तयारी आहे? नाही, सगळं मागचं पान पुढे सारून आम्ही नव्या पानाकडे जातोय आणि आम्हाला खात्री आहे की हातात प्रेशर कुकर घेऊन आम्ही विजयाकडे वाटचाल करत आहोत. राज्यात महाविकास आघाडीची किती जागा येतील? 180च्या पुढे महाविकास आघाडीच्या जागा येतील. धन्यवाद साहेब. तर बघितलं की राज्यात महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे आणि 180च्या वर महाविकास आघाडी जाते असा विश्वास देखील सचिन पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.